तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची मैना सुनैना. आज मी घरातच होतो, म्हटलं टोमॅटो राईस करूया. मी परवाच रील बघितलेली. पहिला तांदूळ धुवून घेतलं, दुसरीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं आणि त्यात सोबत जिरं टाकलं, थोडीशी वेलची टाकली, थोडासा पुदिना टाकला, पाणी उकळवलं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये राईस टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं. हे इकडे शिजाल तर तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. त्यानंतर कढईमध्ये पूर्ण सगळीकडे टोमॅटो ठेवले. टोमॅटो ठेवल्यानंतर लसूण टाकला आणि कांदा टाकला. त्यानंतर वरनं मीठ टाकून ते झाकून ठेवलं. तोपर्यंत इकडे राईस शिजलेला, त्यावरती जरा गार पाणी टाकलं, जेणेकरून आहे तेवढा शिजलेला राहू दे. आणि नंतर एका वाटीत धनपूड, जिरं पूड आणि चटणी काढून घेतली. त्याचसोबत माझ्याकडे गाजर होतं म्हणून गाजर पण घालूया म्हटलं. तोपर्यंत इकडं टोमॅटो चांगलं शिजलेलं, मग त्या टोमॅटोच्या वरचं जे असते ते सगळं काढून घेतलं मी साईडला. नंतर स्मॅशरनं पाक त्याची पूर्ण पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर धनपूड, जिरं पूड आणि चटणी घालून घेतली आणि त्याला चांगलं परतून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे जे गाजर होतं ते पण घातलं आणि वाफवायला ठेवून दिलं. वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये राईस घालून घेतला आणि पूर्ण सगळा चांगला परतून घेतला. आणि मग वरनं कोथिंबीर घातली आणि त्याला थोडा वेळ झाकून ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळला आणि डायरेक्ट ताटात घेतलो. आणि त्याच्यासोबतच रायता पण केलेला आणि रायता सोबत छानच लागाल. मग तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा राईस कसा झालाय.